आणि संयमी आहेत. ते पक्ष सोडून गेले तरी मी आतापर्यंत इतक्या वर्षात कधी ऐकलं नाही की त्यांनी कधी शिवसेनेवर किंवा शिवसेना पक्षप्रमुखांवर किंवा आमच्यावर, अनेकदा आम्ही त्यांच्यावर टीका केली, ती BJPत किंवा इतर पक्षात असल्यामुळे, पण त्यांनी कधीही संयम सोडून आमच्यावरती प्रतिटीका केली नाही. हे पथ्य त्यांनी पाळलं आणि ते अत्यंत महत्त्वाचं असतं. त्यांच्यावरती आम्ही अनेकदा टीका केली. आणि काल आपण जे म्हणताय ते कोणाला तरी लॉटरी लागली आणि ते मुख्यमंत्री झाले, उपमुख्यमंत्री झाले. लॉटरी हा प्रतिष्ठित शब्द आहे. महाराष्ट्र सरकारसुद्धा कधी लॉटरी चालवत होतं. पण आजही महाराष्ट्रामध्ये बेकायदेशीर मटका सुरू आहे. आजही महाराष्ट्रात बेकायदेशीर मटका सुरू आहे. फडणवीस जरी मुख्यमंत्री असले तरी आकडा लावला जातोय. तेव्हा कदाचित गणेश नाईक हे सभ्य आणि संस्कारक्षम असल्यामुळे त्यांनी लॉटरी हा शब्द वापरला, पण त्यांच्या डोक्यात मटका असेल की मटका लागलेला आहे मुख्यमंत्रीपदाचा, उपमुख्यपदाचा, तो सांभाळला पाहिजे. पण मटक्याचे आकडे चंचल असतात आणि 4-4 मटके चालवतात लोक. मला माहिती आहे सर, सांगतो. एक मटका नाही. रतन खत्रीचा, याचा त्याचा, कल्याण, भगत, तुम्ही म्हणाल हे सगळं तुम्हाला कसं माहिती? एकेकाळी मी गुन्हेगारी क्षेत्रामधलं पत्रकारिता केलेली आहे म्हणून मला या सगळ्या गोष्टी माहीत आहेत. कारण हे भाजपचे चंगू मंगू टंगू विचारतील. प्रश्न त्यांचा बरोबर आहे की त्यांना मटका लागलेला आहे आणि मटक्याचे आकडे चंचल असतात. सकाळी आकडा वेगळा असतो, दुपारी वेगळा, संध्याकाळी वेगळा असतो. हे सांभाळता येणार नाही. हे आकडे कोणालाही मला हवा तो आकडा काढता येत नाही. आणि ह्यांचा मटक्याचा आकडा काढणारा दिल्लीमध्ये बसलेला आहे. ते जाऊन तिथे आकडा लावायचा प्रयत्न करतात, पण सध्या आकडा लागत नाही. हे सांभाळणं कठीण असतं आणि जे दिसते त्यानुसार त्यांना सांभाळता येत नाही आहे. लवकरच यांचा आकडा अस्तंगत होईल. नाही, पण राऊत साहेब, तुम्ही म्हणालात की गणेश नाईक हे 95च्या मंत्रिमंडळात मंत्री होते, मोठा राजकीय अनुभव आहे, पण याच गणेश नाईकांना मंत्रिपदा व्यतिरिक्त मी काय म्हणालो आली नाही. त्यांचे जे ज्युनियर असलेली मंडळी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री झाली. नाही, ज्युनियर नाही, त्यांनी मंत्रिपदा पलीकडे काही बघा, त्यांनी मटका लावला नाही. ते निवडणुकीमध्ये शिवसेनेत आमदार होते, त्यांचा एकदा पराभव झाला, शांत राहिले, परत ते आमदार झाले, मंत्री झाले, सतत ते प्रवाहामध्ये आहेत. त्यांनी प्रवाह एकदा बदलला, मग ते पवार साहेबांकडे गेले, आता भाजपात आहेत. पण त्यांचं